नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर माझे मंथली काही टेस्ट असतात। मला आर्थरायटिस झाला आहे, तर त्यासाठी मी इथे टेस्टसाठी ब्लड सॅम्पल वगैरे देत होते। आणि त्यानंतर थोड्या वेळाने इवा उठली, बट उठल्याबरोबर तिला खूप जास्त ताप होता आणि तिला शक्यतोवर ताप येऊ द्यायचा नसतो, कारण तिला 1 ते 2 वेळा फिट्स येऊन गेलेले आहेत। सो तिला सकाळी उठल्याबरोबरच थंड पाण्याच्या पट्ट्या केल्या, पण तरीसुद्धा तिचा ताप उतरत नव्हता। त्यामुळे ठरवलं की आता हॉस्पिटलला जाऊया। बट घरी खूप जास्त कामं होती। आम्ही एक रॅक घेतलाय, त्याची फिटिंग चालू होती। आज कोणी पाहुणे येणार होते लग्नपत्रिका देण्यासाठी, आणि या सगळ्या घाई गडबडीमध्ये मी स्वयंपाक पण केला नाही। आणि ते सगळे पाहुणे गेल्यानंतर लगेचच तिला हॉस्पिटलला घेऊन आले। तिथे गेल्यानंतर पाहिलं तर पूर्ण हॉस्पिटल भरून होतं आणि आमचा नंबर खूप लास्टला होता। बट तिचा ताप वाढत होता, त्यामुळे मी त्यांना थोडीशी रिक्वेस्ट केली, कारण जास्त वेळ तिचा जर ताप वाढला किंवा मग 100च्या वर गेला तर तिला फिट्स येण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे थोडी रिक्वेस्ट करून मागे पुढे नंबर केला आणि डॉक्टरांना दाखवलं। ॲक्च्युली ती खेळत होती चांगली, बट मधून तिचं टेम्परेचर खूप जास्त होतं, थंडी वगैरे वाजत होती। पण लहान मुलांचं कसं असतं, थोडं बरं वाटलं की लगेचच ते खेळतात। तर तिथे डॉक्टरांना वगैरे दाखवलं। डॉक्टरांनी सांगितलं की व्हायरल इन्फेक्शन आहे आणि हॉस्पिटलमध्ये जे सगळे बेबीज आहेत ते सगळे व्हायरल इन्फेक्शनचेच होते पेशंट। सो डॉक्टर बोलले की घरी जाण्या अगोदर इथेच बसून तुम्ही तिला औषध गोळ्या वगैरे द्या, कारण ताप जास्त आहे आणि एक 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता तिला। तिथे तिला औषध दिल्यानंतर थोडा वेळ बसले आणि त्यानंतर घरी गेले। घरी गेल्यानंतर मला खूप सारी कामं बाकी होती आणि त्याचं टेन्शन डोक्यात होतंच। तर कसं बसं हॉस्पिटलचं पूर्ण काम केलं आणि तिथून घरी गेले। माझा अवतार असाच आहे। सो आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलेलो आहे। इवाला टॅबलेट वगैरे दिलेत आणि माझी किचन बघू शकता किती पसारा आहे। तर मी आता घरी आल्यानंतर सॅलेड बनवलं आहे। सॅलेड आता याचं हे इवासाठी किंवा इवाच्या डॅडीसाठी, ते दही नाही खात। आणि डाळ लावलेली आहे, कुकर लावलं आहे मी, त्याच्या शिट्ट्या वाजतात। आणि दही इवाच्या डॅडी आणून ठेवतात, संपली की ते आपोआपच आणून ठेवतात। सो ही दही आता मी याच्यामध्ये मिक्स करणार। त्यानंतर जिरे मोहरी, ग्रीन चिली आणि कढीपत्त्याचा त्याला तडका देणार मी। आणि बस, इवाला दही लागत नाही आणि तडका पण लागत नाही, सर ते असे रॉ म्हणजे कच्चे सॅलड खाते ते। हे पण कच्चंच आहे, फक्त तडका असेल तर थोडं बेटर फील होतं। सो तुम्ही माझा अवतार बघू शकता कसा आहे। आउच, सकाळी तो रॅक त्या काकांनी बसवून दिलेला आहे। दिसते ना, ठीक आहे, जेवढं दिसते तेवढं दिसते। आज व्लॉग बनवायची सुद्धा इच्छा नव्हती, पण माझं चॅलेंज चालू आहे। सो चॅलेंज आहे की मी डेली व्लॉग टाकणार। सो करिअरमध्ये काही करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते। घरी किती अडचण असल्या तर जेव्हा आपण बाहेर जॉब करतो तेव्हा आपण सुट्टी नाही घेऊ शकत। त्याच प्रकारे मी पण सुट्टी नाही घेतली। मी आता सकाळपासून इवाच्या मागे होती। इवाला खूप जास्त ताप आहे, 100च्या वरच आहे, 101, 102, 103 वर जातोय। आता तिला आम्ही टॅबलेट वगैरे दिलेले आहेत, थोडं बरं आहे। आणि आता इवा किती वाजलेत? 3 वाजलेत। आम्ही ब्रेकफास्ट नाही केला, वाजणार आहे म्हणजे 2:45, 3 वाजलेत। आम्ही ब्रेकफास्ट नाही केला, फक्त चहा घेतलाय। मी तर एवढा चहा घेतलाय आणि इवाच्या डॅडींनी थोडा जास्त घेतलाय। आमच्याकडे पाहुणे आले होते, सो त्यांच्यासाठी मी चहा बनवला होता। केस किती म्हणजे अवतार असं चांगला नाही वाटत ना, तर मलाही थोडंसं ब्लॉगमध्ये यायला थोडंसं असं वाटतं। बट इवा आजारी आहे ना, तर माझी अशी विशेष अशी इच्छा नाही आहे की मी ब्लॉग वगैरे बनवावा। सो आता मी तडका देते। खूप जास्त प्रमाणात सामान खराब झाले, म्हणजे घर खराब झाले, खूप पसारा आहे, भांडे पडलेले आहेत, खरकट तर तसंच आहे। सकाळी जशी मी उठली आहे तशी मी कामं करते। मी केस इकडे थोडं बाजूला
टांगते जरा. सो असे एकदम चपटे होतात. मला आय थिंक ना असे केस बाहेर काढावे लागणार आहेत. सो याच्यामध्ये थोडंसं ऑइल तुम्हाला दिसत असेल, थोडंसं दिसतं, जास्त नाही. सो थोडंसं ऑइल टाकले, त्याच्यात जिरे मोहरी मसाल्याचा डब्बा मी उघडाच ठेवला. आता मी तडका मारला याला वरणाला. ग्रीन चिली घेते, 1 ग्रीन चिली. त्यानंतर आमच्या घरी जे झाड आहे ना त्याला खूप सुंदर कढीपत्ता आहे, पण काही विशेष अशी आवश्यकता नाही. सो मी हाच घरचा कढीपत्ता घेते. मी ना तो डोअर ओपन करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसणार मी काय करते. येस, आता मी चांगली दिसते तुम्हाला. दरवाजे बंद होते, लक्ष नाही आहे जास्त कामाकडे, कारण ऑब्व्हियसली मधून मी खूप स्ट्रेस आहे. मला जे काही होतं मी ते तुम्हाला आत्ता व्हॉइस ओव्हरमध्ये टाकलंच असेल, कारण मी सकाळी जेव्हा निघाले होते तेव्हा ब्लॉगला आवाज द्यायला मला जमलं नाही. एकतर आमच्या घरी पाहुणे होते, ते काका पण होते, ते बनवत होते, ते त्याला फिट करत होते त्या रॅकला. तर इथे खूप सारं सामान होतं म्हणून मी तो रॅक घेतला. खूप गार पाणी चुकून पिलं. स्वतः फटाफट मी हे त्याच्यात जिरे मोहरी टाकते. बोलण्याच्या नादामध्ये ते जळाले. तर हे जे दही आहे याला आता आपण कट करू. इवा सिझर कुठे? म्हणजे मला सध्या काहीच सामान नाही. मी ब्लॉग बनवते. मी असंच फोडलं तोंडाने. सो याच्यामध्ये मी दही ऍड करते. आय शो यू. वेट, मी आता दही ऍड करणार आहे. बस, आय थिंक इतकी बस झाली, कारण दह्यामध्ये खूप कॅलरीज असतात. इवा तू ठीक आहे का आता? त्याच्यामध्ये तू तडका मिक्स केलाय, दह्यामध्ये सॉल्ट टाकले आणि आता याला मिक्स करून घे. चेक केला, इवाचं एज माझ्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे मी आई म्हणून कुठे कमी पडत नाहीये. फक्त ती गुटगुटीत दिसत नाही. आय डोंट नो, जेनेटिक असेल, पण ती चांगलं हेल्दी जेवण जेवते. आणि तसं आहे, सॅलड वगैरे फ्रूट वगैरेने वजन वाढत नाही. जोपर्यंत तुम्ही गोड नाही खाणार किंवा बाहेरचं नाही खाणार. ती बाहेरचं खाते पण इतकं नाही खात, आणि गोड तर तिला अजिबात नसतं. दूध पण ती फिकं पिते. त्यानंतर खीर वगैरे असते, ती काहीच गोड स्वीट डिश म्हणा काही ना. फक्त ती खाते चॉकलेट्स जेव्हा तिला मिळतात. तर ते चॉकलेट पण इतक्या लेवलवर नाही खात, जेव्हा कधी तिचे मामा वगैरे येतात तेव्हा असं. सो आता हे सगळं जेवण बनलेलं आहे. मी थोडंसं रेस्ट करते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. आता हे सगळं असंच ठेवणार आहे. मी म्हटलं होतं थोड्या वेळाने भेटूया, बट तुम्ही बघू शकता भांडे खरकट हे सगळं ओपन आहे. त्यानंतर हे इकडे हे सगळं सामान त्या रॅकवर शिफ्ट करायचं आहे. इवा सॅलडवरती काहीतरी झाकते का गं? सॅलडला अगदी झाकते. माझं झाकले, इवाचं झाकायचं राहिले. इवाचे डॅडी आत्ता आंघोळला गेलेत, कारण इवाचं जास्त दुखणं होतं, त्याच्यामुळे पूर्ण रात्र मी जागलेली आहे. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून समजून घेऊ शकता. पूर्ण रात्र मी झोपले नाही, कारण तिला फिट्स येतात, त्याच्यामुळे मी जागीच होते. आणि 3:30-4 वाजता मी त्यांना उठवलं आणि त्यानंतर मी झोपी गेले. आणि त्यानंतर तिथून पुढे तिच्या डॅडीने तिची काळजी घेतली, पण त्यांनी मला 7लाच उठवलं. ते बोलले की मी बऱ्याच वेळापासून ट्राय करतो पण तिचं ताप काय कमी होत नाही, पट्ट्या वगैरे केल्या, तर तू आता उठ. मी 7 वाजता उठले, बघलं की व्ह्यूज खूप छान होता, मग मी परत झोपले. इतक्या तापेत एवढी बोलते ती. आणि मग तिथून लागलं ना डोक्याला, बाबू तू आराम कर, अजून ताप आहे. तिला आत्ता हॉस्पिटलमधून आणल्यानंतर मला असं वाटलं उतरेल, अजून उतरलं नाही. सो अशा प्रकारे मी पूर्ण रात्र जागलो आहे. आणि आता 3 वाजता आम्हाला जेवायला भेटते. जेव्हा मुलं आजारी पडतात तर अशा प्रकारे आमचा रुटीन असतो, कारण त्याला काही करू शकत नाही. सकाळी मावशी आल्या होत्या, धन्य की माझ्याकडे पोळीला मावशी आहेत आणि फरशीला आहेत. काका पण आले. यस, मी सांगितलं याआधी.
स्टँड लावण्यासाठी ते काका आले होते. सो त्यांनी पोळ्या बनवल्या. त्यानंतर माझी भांडी मी थोडीशी घासली होती. बाकीचं मी किचन ओटाच आवरलं नाही, रात्रीत जे काही आवरला होता तो. आणि त्यानंतर चहा वगैरे घेतली. चहा वगैरे घेतल्याच्यानंतर लगेचच आम्ही हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलमधून आम्ही 12-1 वाजता आलो, कारण 10:30ला हॉस्पिटल उघडतं. आम्ही 11 वाजता गेलो आणि वापस आल्याच्यानंतर आता चालूच आहे स्वयंपाक वगैरे. तर आय एम लकी की माझ्याकडे ऑलरेडी रेडीमेड पोळ्या आहेत मावशीने बनवलेल्या. तर बऱ्यापैकी मावशीने भांडे पण घासून दिली होती. त्यामुळे की आज तुम्ही खूप परेशान दिसता, मी घासून देते. सो त्यांनी तितकी हेल्प केली माझी. आणि मला असं वाटलं की थोडासा ब्रेकफास्ट करून जावा, पण इतक्या दुखण्यामध्ये ना दुखण्यामध्ये ब्रेकफास्ट वगैरे पॉसिबल नाही. आणि बनवायलाही इच्छा होत नाही आणि रात्री झोप नसल्यामुळे एनर्जी नाही. आणि तुम्ही माझा अवतार बघू शकता, इतकी थकलेली मी कधीच तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार नाही. मी छान हेअर्स आणि लिप बाम, लिपस्टिक, लिप ग्लॉस असं काहीतरी लावून फ्रेश याच्यामध्ये येते. आणि आज मी दोन्ही लाईट लावलं तरी मी फ्रेश दिसत नाही, कारण आहेच आता जे काही परेशानी चालू आहे ती आहे. मागून तुम्हाला आवाज येतोय का नाही माहिती नाही, पण इवा आता फरशी पुसणार आहे. मॉबला हलवती ती. मुलं बसत नाहीत, किती जरी सांगितलं ना तर ती काही बसणार नाही आणि तिच्यामुळे आमची परेशानी होते. सो आता आम्ही जेवण करणार आहेत. आजच्या ब्लॉगला इतकंच होतं. स्वयंपाक वगैरे बनलेला आहे, हॉस्पिटलमधून आलेलो आहेत. आणि मी सकाळी काही क्लिप जोडलेल्या आहेत. होप मी त्याचा व्हॉइस ओव्हरच टाकेल, कारण बोलता आलं नाही मला सकाळी. आणि होप तिची तब्येत पटकन कमी ठीक व्हावी. ब्लॉग थोडासा लेट येईल, कारण आज किती एप्रिल आहे, एक 3 ते 4 ब्लॉग आहेत. मग 4 दिवस लेट हा ब्लॉग येईल. पण तरीसुद्धा जेव्हा तुम्ही हा ब्लॉग बघाल, इवासाठी प्लीज प्रे करा, कारण तिला किड्स येतात, त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त तिची काळजी घेतो. नॉर्मल व्हायरल वगैरे झालं असेल तर इतकं काही चिंता करण्याची गरज नसते, पण फिट्समुळे मला तिला थोडंसं काळजी घ्यावी लागते. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. आजच्या माझ्या अवताराला प्लीज इग्नोर करा. असं पॉसिबलही नाही की तुम्ही 24/7 रेडीच राहाल. मी पण एक हाऊसवाईफ आहे, स्पेशली एक मदर आहे. सो मला नेहमी रेडी होणं पॉसिबल नाही. सो आज तरी प्लीज इग्नोर करा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी छान रेडी होऊन येईल. ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही बघू शकता. मी बोलले होते की तिथं फरशी पुसणार आहे एवढ्या आजारपणामध्ये ती फरशी पुसणार आहे. मुलांना काय सांगू, काही कळत नाही. डॅडी आंघोळीला गेले, जेव्हा ते येतील ना त्यांना कळेल की काय अवतार केला आहे. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.